आज आपण करतोय शेपूची भाजी. तर त्यासाठी ना मी एक गड्डी शेपूची घेतलेली आहे, धुवून निवडून. आता ती बारीक चिरून घेते. जितकी बारीक चिरता येईल ना तितकी बारीक चिरून घ्यायची. तर याच्यासाठी ना मी मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ घालायची. मी मसूरची घातली, ती भिजत ठेवली. हिरवी मिरचीचे तुकडे तुमच्या चवीनुसार, तुम्हाला पाहिजे तसं लसूण. आता तेल गरम करून त्याच्यात टाकून घेतलं मी लसूण आणि मिरचीचे तुकडे. मिक्सर करण्यापेक्षा हे तुकडे टाकले ना, म्हणजे ज्याला नाही पाहिजे ते काढून पण टाकू शकतं, ज्याला पाहिजे ते खाऊ शकतं आणि छान टेस्ट येते अशा ह्याने. एकदम सोपी 5 मिनिटात होणारी भाजी ही, एकदा चिरलं. शिजायला काही वेळ लागत नाही जास्त. आणि ह्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, तेलातच शिजवायची. आणि भाजी टाकून घेतली चिरलेली. अशी दुसरी एखादी रस्सा भाजी असेल तर त्याच्याबरोबर तोंडी लावायला किंवा मग तशी भाजी पोळी खायला सुद्धा छान लागते. ही डाळ भिजवलेली टाकली. ह्याच्याऐवजी मुगाची पण तुम्ही टाकू शकता, कुणी कुणी हरभऱ्याची पण टाकू शकतं, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. ते सगळं मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. मीठ पण चवीनुसार. पालेभाजीला मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण शिजून कमी होती ना ती, त्याच्या अंदाजानुसार. झाकण ठेवून शिजून घ्यायची. आता पाच मिनिटात होती. कमी गॅसवर ठेवायची थोड्या वेळ, 2-3 मिनिटं. झाली तयार.